अमरावती शहर, ज्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं स्वप्न महानगरपालिका प्रशासनाने दाखवलं. पण आज वास्तव काय आहे? आज अमरावती शहराचा कोपरा कचऱ्याने साचलाय. 44 कोटी रुपयांचं मोठं कंत्राट कोणार्क कंपनीला देण्यात आलं, पण शहराची अवस्था जैसे थे आहे. अमरावतीकरांनो, शहर आपलं आहे, पण अवस्था काय झाली आहे? अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र इतका मोठा खर्च करूनही पदरात पडले काय? तर फक्त अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग. हे खरंच चिंतेचे आणि चिंतनाचे विषय आहेत. प्रशासकीय काळात अस्वच्छतेवरून अनेक आंदोलने झाली, पालकमंत्री आणि आमदारांना निवेदनं दिली गेली. अगदी विधानसभेतही अमरावतीच्या घाणीचा प्रश्न गाजला. पण निकाल काय? निकाल फक्त 0. प्रश्न पडतोय, महानगरपालिका प्रशासन नेमकं कुठे कमी पडतंय? जानेवारी-फेब्रुवारी मध्ये निवडणुका झाल्या, नवीन नगरसेवक आले, पहिल्याच आमसभेत स्वच्छतेवरून रणकंदन झालं. पण ना प्रशासनाला फरक पडला, ना कोणार्क कंपनीला. 22 प्रभागांच्या स्वच्छतेसाठी तब्बल 44 कोटींचा ठेका कोणार्क कंपनीला देण्यात आलाय. कराराच्या अटी आणि नियम स्पष्ट आहेत. जर काम वेळेत आणि नियमानुसार झालं नाही तर ठेका रद्द करण्याचा अधिकार आयुक्तांकडे आहे. मग प्रश्न असा आहे की आयुक्त महोदय हे अधिकार वापरणार कधी? बघा, या कंपनीचा कारभार. करारानुसार प्रत्येक प्रभागात 55 कर्मचारी असणे आवश्यक आहे. यात 20 सफाई कामगार, 10 घंटा गाड्यांसह चालक आणि सहाय्यक असे 20 लोक, 10 हँडकार्ड आणि 1 सुपरवायझर असा ताफा हवा. पण वास्तव काय? का केवळ 20 सफाई कामगार पूर्ण प्रभागाची नाली सफाई आणि कचरा उचलण्याचे काम करू शकतील? हा आकडाच सांगतोय की अमरावतीकरांची थट्टा सुरू आहे. सुरुवातीला भाड्याने वाहने आणून काम करण्याचा बनाव केला गेला. आजही करारानुसार पूर्ण वाहने उपलब्ध नाहीत. नागरिकांचा वाढता रोष पाहून 11 तासांची विशेष आमसभा बोलविण्यात आली. आरोप प्रत्यारोप झाले. पूर्ण गाव खाल्ला तुम्ही, गाव लुटून खाल्लाय, पूर्ण गाव लुटून खाल्ला. काय झालं या सभागृहामध्ये? काय झालं आहे? नाक वाटला पाहिजे. गाव लुटून खाल्ला, गाव लुटून खाल्ला. या सभागृहामध्ये हे चालू काय आहे? मोठे नियम सांगून आले ना, इस्तेनी की बोलतात. काय याला माहिती नाही. पण अमरावतीकरांना काय मिळालं? पुन्हा एकदा 0. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा गेल्या 2 दिवसांपासून कोणार्क कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी संप पुकारलाय. रामनवमीचा मोठा सण असूनही शहरातला कचरा उचलला गेला नाही. घंटागाड्या गायब झाल्या आणि आज अमरावती शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात मिनी डम्पिंग यार्ड तयार झालाय. कोणार्क कंपनी आणि कामगार यांच्या वादाचा फटका सामान्य जनतेने का सहन करावा? 7 दिवसात निकाल देण्याचे आश्वासन कंपनीने पाळले नाही, तरीही प्रशासन शांत का? नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची ही चुप्पी नेमकी कशासाठी? अमरावती शहराचा सत्यानाश डोळ्यांसमोर होत असताना प्रशासन आता तरी जागे होणार का, की कोणार्कच्या मनमानी समोर नतमस्तक राहणार? नागरिकांनो, ही वेळ आहे आवाज उठवण्याची. प्रशासनासाठी तुमच्या काही सूचना किंवा तक्रारी असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही तुमचा आवाज प्रशासनापर्यंत नक्की पोहोचवू.